असं मान हवं ऐकायचं. गाय चरते रानात, हरिण चरते वनात, बसलेल्या सगळ्यांचं नाव घेतो छत्रपतींच्या हिंदुस्थानात. जो अभंग कीर्तन निवडलाय तो मोठा गोड आहे. उपदेश प्रकरणातील अभंग आहे. अभंगाचा प्रतिपाद्य विषय, अभंगाचा अर्थ डोळ्याच्या समोर ठेवा. याच्याबद्दल मानवी जीवाला यथार्थ सुखाचा पत्ता तुकोबर आहे सांगतात. हे दिदींनो इंग्रजीमध्ये सांगू का? ऍड्रेस सांगतात. सुखाचा पत्ता, सुखाचा ऍड्रेस सांगतात तुकोबर आहे. सुख पुढे देवापाशी सुख. एक देव आपला करा सुख मिळेल. आता सुखाचे प्रकार दोन. एक भौतिक सुख आणि दुसरं आत्मिक सुख. भौतिक सुख म्हणजे काय? व्यवहारिक, गाडी, बंगला, इस्टेट, प्रॉपर्टी, धनदौलत, ऐश्वर्य, बँक बॅलन्स, एलआयसी पॉलिसी, बचत गट, माझी लाडकी बहीण योजना. हे डोळ्याने दिसतंय, हे भौतिक सुख. अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु तुकोबर आहे तुम्हा आम्हाला भौतिक सुख सांगत नाही, आत्मिक सुख सांगतात. आत्मिक सुख पाहिजे असेल तर काय करा? आपुला तो एक देव करुणी घ्यावा, तेने विना जीवा सुख नव्हे. जीवाला सुख पाहिजे असेल तर देव आपलासा करा. कोणता देव? कटेवर हात, विटेवर बसणारा जगाचा चालक मालक, पंढरपूरचा पंढरून परमात्मा. तो एक धरीला चित्ती आम्ही, रुक्माईचा पती. बोल चला ज्यांच्या पाठीत तो एक गाऊ आम्ही, विठोबाचे नाम. तो पतिव्रते जैसा भरतार प्रमाण, आम्हा नारायण तैस्या परी. तो पतिव्रता नेनो अनेकाची स्तुती, सर्व भावे पती ध्यानी वनी. तो हे माय मावल्यानो दरीला पंढरीचा चोर, गळा बांधुनिया दोर, हृदय बंदी खाना केला, आत विठ्ठल कोंडेला. तो पंढरपूरचा पंढरून परमात्मा, तो विठ्ठल तुका म्हणे जपा, मंत्र त्रिअक्षरी सोपा. तो तीन अक्षरी मंत्र विठ्ठल परमात्मा आपलासा करा. काय होईल? उत्पादनात सुख मिळेल. ते साधक तुकोबारांना म्हणतात. तुकोबार आहे आम्ही सगळे शेतकरी माणसे, रोज उठावं लागतं, मोलमजुरी करावं लागते, काम करावं लागतात, आम्हाला काम कष्ट करावं लागतात. तुकोबार आहे देव आपलासा करायचा हे जरा अवघड चाललंय आम्हाला. कसं चाललंय? अवघड चाललंय. तुकोबार म्हणजे सोपं साधन सांगतो ऐका. सुखा करता देवच आपलासा करावा लागेल, कारण सुखरूप आयसा दुजा कोण सांगा, माझ्या पांडुरंगा. तुकोबार आहे देवा व्यतिरिक्त सोपं साधन नाही का? सोपा मार्ग नाही का? तुकोबार त्या साधकाला म्हणतात, हे बाबा हो, देवा व्यतिरिक्त या विश्वामध्ये, या भरलेल्या माईक जगामध्ये सगळं खोट आहे, सगळं लटक आहे. त्याला आधी नाही आणि त्याला अंत नाही. अभंगाचं द्वितीय चरण. यरती माईके बोला बोला दुःखाची जनते ज्यांच्या बोलत चला. काय करा? तो गोविंदाचं पिस लावा. कोणता गोविंद? अविनाशकरी आपुलिया ऐसे नावे मना पिसे गोविंदाचे. जो नाश रहित आहे, जो अविनाशितीला प्राप्त झाला, त्याचं पिस लावा. हे माय मावल्यानो जसं मीराबाईला पिस लागलं होतं. काही कसं मीराबाईने पायामध्ये घुंगरू बांधले आणि मीराबाई नाचू लागली. नाचूंगी 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 मैं हरि गुण गावत मीरा नाचूंगी. पायामध्ये घुंगरू बांधलं मीराबाईने आणि नाचू लागले. पग घुंगर बांध मीरा नाची रे. वेळ लागली. राजाची कन्या होती. कृष्ण परमात्म्याच्या भक्तीचं वेळ लागलं होतं. जनाबाईचं वेळ लागलं पाहिजे. पंढरपूरच्या लोकांनी चोरीचा आळ घेतला माझ्या जनाबाईवरती. देवाचे दागिने शेला चोरले. पंढरपूरच्या लोकांनी हाताला धरलं. चंद्रभागेच्या तिथे सोड लावला. पण आश्चर्य वाटलं, एवढा समाज बसलाय. साक्षात्कार माझ्या पंढरपूरच्या पांडुरंगाचा. सुळाचं पाणी पाणी झालं. वेळ लागला पाहिजे गोविंद. तुकोबारा गोविंदाचा वेळ लागल्यावर होईल काय? तर शेवटच्या चरणात तुकोबारा म्हणतात, तुम्ही जर उद्या मेलात तर साधकाला मेल्यावर सुद्धा तुमचं नाव शिल्लक राहील. कार्याच्या रूपाने, कीर्तीच्या रूपाने. तुका म्हणे का बोला बोला मरण्याची सरे उत्तमची उरे कीर्ती मागे. तुम्ही गेल्यावर तुमची कीर्ती राहील, पण उत्तम प्रकारची कीर्ती राहील. म्हणून माझी विनंती आहे, आपल्या मातकुळी माझ्या गावात रस्त्याने चालत असताना असं चला की गावच्या लोकांनी प्रेमाने जे हरी घातलं पाहिजे. बसत असताना असं बसा की आपल्या शेजारावर कोणतरी चांगला माणूस बसला पाहिजे. आणि मरत असताना असं मरा ज्यांना फोन केला त्यांच्या डोळ्यामध्ये टचकन पाणी आलं पाहिजे. असं जीवन जगा.
नाही तर जन्माला आला ह्याला पाणी वाहता वाहता मेला वही पिऊन पुरी कहा गए कहा नाही क्या लागे तर कुछ नाही. अशी स्थिती नाही झाली पाहिजे. असं जगा जगद्गुरु तुकोबाला वैकुंठाला गेले, विश्वाचे तमोबला समाधिस्थ झाले. अरे तुकोबाला वैकुंठाला गेले, पण तुकोबारांच्या विचाराचा सुगंध आजही या मातीमध्ये दरवळतो गाथ्याच्या रूपाने. विश्वाचे तमोबला समाधिस्थ झाले. पुणे प्रांतातील लोक रडतात यात न वल्लभे, आपेगावची लोक रडतात यात न वल्लभे, पैठणची लोक रडतात यात न वल्लभे, महाराष्ट्र रडतोय, महाराष्ट्र रडतोय साहेब यात न वल्लभे. जग रडतंय हो, जगाचा बाप जसा रडतोय. रुक्मिणी मातेला प्रश्न केला, देवा पांडुरंगा आजपर्यंत तुमच्या डोळ्यात पाणी नाही आलं, आज काय रडताय? देव म्हणते, रुक्मिणी हा एक योगी देखील नाही ते ज्ञान संजीवनी जाण त्रिलोक कैसी. अग रुक्मिणी 22 वर्षाचा युवक समाधी घेतोय म्हणून माझ्या डोळ्याला पाणी येत नाही. अशा मुलाला जन्म देणारे मायबाप किती कर्तबगार आहेत म्हणून माझ्या डोळ्यात पाणी येत. कोळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा. असं जगा गेल्या सुद्धा लोकांच्या डोळ्याला धारा लागल्या पाहिजे. लोक म्हणले पाहिजे नाही आपल्या गावातला माणूस लई ग्रेट होता, तसा माणूस पुन्हा आपल्या तालुक्यात होणे नाही, आपल्या जिल्ह्यात होणे नाही, महाराष्ट्रात तसा माणूस होणार नाही. असं जागा गेल्या सुद्धा नाव निघालं पाहिजे. रती माहिती दुःखाचे जनते नाही आधी अंती अवसान. हा झाला अभंगाचा भाव. विठ्ठल मानवी जीवनामध्ये मनुष्य शरीर मिळणं दुर्मिळ एक, मिळालेल्या मनुष्य शरीरावर तुमची माझी सत्ता नाही दोन, आणि याच मनुष्य शरीराने भगवत प्राप्ती करता येते तीन. विठ्ठल या मृत्यू लोकांमध्ये मनुष्य शरीर मिळणं दुर्मिळ आहे. किती दुर्मिळ आहे? जसं आंधळ्या माणसाच्या काळीत कावळा सापडला. अतिशय सुंदर प्रमाण दिला आदरणीय महाराजांनी. पावला हा देह काग काळी न्याय न घडते उपाय घड आले. जुने कीर्तनकार लय रंगून दृष्टांत सांगायचे भाऊ. एक आंधळा माणूस होता, डोळ्याने दिसत नव्हता, पैसे नव्हते, बिचारकडे थोडा टेन्शन मध्ये आला, काय करावं काय कळणार नाही. गंगेवरती स्नान करता निघाला, तेवढ्यात राजे साहेबांनी दौंडी दिली. बोले प्रधानजी, जो कोई अपने राज्य में कौवा पकड़ के लाएगा उसे राजे साहेब 5000 बक्षीस दिलाएंगे. मोठ्याने दौंडी दिली. आता दौंडीची पद्धत हे जुन्या माणसाला चांगली माहिती आहे. आता नवीन पोराला फक्त स्टोरी स्टेटस हे सगळं माहिती आहे. जुन्या माणसाला माहिती आता दौंडी आपण खेड्यापाड्यातले म्हणले. ऐका 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 ऐका, जो कोणी आपल्या राज्यामध्ये कावळा पकडून आणेल त्याला राजेसाहेब 5000 बक्षीस देणार. टांग 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 आपली रास ऐकायची काही टेन्शन नाही. माणसाने ऐकलो कावळा पकडला राजेसाहेब 5000 बक्षीस देणार. विचारावं गंगे करता स्नान करता निघाला आणि जाता जाता विचार करत होता कावळा सापडेल का. पण त्याचं नशीब एवढं चांगलं, स्टार एवढे चांगले भाऊ. गंगेवरती स्नानावरता गेला,
उडी मारली, नाक दाबलं, उडी घेतली, वर टाळी वाजवली, रामकृष्ण हरी. जशी टाळी वाजवली तसा टाळीत कावळा सापडला. एवढा आनंद झाला, लय आनंद झाला. का? 5,000. तुम्ही बोला, तुम्हाला काय पैसे द्यायचे? त्याला वाटलं आता कावळा सापडला, कावळा घेतो, राजेसाहेबांना देतो, राजेसाहेब मला 5,000 बक्षीस देते. घेतला कावळा, असा इकडे ठेवला, पुढं बगला ठेवला आणि निघाला. आता बगलेतला कावळा घेतो, राजेसाहेबाला देतो. तेवढ्यात त्याच्या मनात एक विचार आला, एक कावळा पकडल्या किती भेटते आपल्याला? बरोबर 5. आणि 2 कावळे पकडले तर 10,000 रुपये भेटते. तो म्हणला लय सोपे ना. काय? उडी मारायची, उडी घ्यायची, नाक दाबायचं, रामकृष्ण म्हणून टाळी वाजवायची. जशी रामकृष्ण म्हणून टाळी वाजवली तसं टाळीत कावळा सापडतो. एवढं सोपं आहे का? सोपं आहे का? बरं, गंमत अशी झाली, पुन्हा फिरला मागो, बघली तसा ठेवला, काही जाळी नव्हती, पिंजरा नव्हतं, पिशवी तसा ठेवला, बघली आणि गेला. पुन्हा आता जातो म्हणे, पुन्हा उडी मारतो, पुन्हा दुसरा कावळा पकडतो, 10,000 रुपये भेटते. पुन्हा गेला, जसा गेला तसा गंगेत उडी मारली, नाक दाबलं, रामकृष्ण हरी म्हणून वरून टाळी वाजवली, रामकृष्ण हरी. जशी टाळी वाजवली तसा बघलीतला कावळा भुर्र उडून गेला. महाराज म्हणले, जसं अंगाळ्या माणसाच्या टाळीत कावळा सापडला तसं हे सापडलं तुम्हा आम्हाला. देवाचा राजा इंद्र, त्यांनी अमर पिले अमर. त्यांना सुद्धा वाटतं आम्ही मृत्यू लोकांमध्ये आहोत. स्वर्गीचे अमर, मृत्यूलोकी व्हावा, यहलोकीचा हा देह, देवईची ताती पायी, धन्य आम्ही जन्मालो, दास विठोबाचे झालो. किती दुर्मिळ शरीर, पाप पुण्य समान झालं की नरदेहाची प्राप्ती. एक सुभाषी सांगतो तुम्हाला, पुनर्वित्तम पुनर्मित्रम पुनर्भार्या पुनर्मयी एतत् सर्व पुनर्लभ्यम. शरीर पुन्हा पुन्हा विढालं. या मनुष्य शरीरावर तुमची माझी सत्ता नाही, याच्यावर कोणाची सत्ता आहे? देव हे बरोबर काळाचे देव हे काळाचे धन कुबेराचे, कुबेराचे धन देव हे काळाचे. ते मनुष्याचे काय आहे? देह जाईल जाईल त्याचे काळोबा, घडी घडी काळ अजूनही किती आहे? देह हा 5चा, आणीला उसना 9 भीमर्ग आहे, 10 भीमर्ग आहे, मर्ग आहे 88, 33 कोटी देवता वर्ग आहे. पडे कालके पासे किंवा नासिवंत देह, जाणार सकल आयुष्य खातो काळ, सावधान क्या भरोसा है, इस जिंदगी का साथ देते नहीं किसी का, कोण दिवस येईल कैसा नाही या देहाचा भरोसा. आजा मेला पंजा मेला, बाप मसना गेला, देखत देखत नातो पंतो. आत्यामध्ये ज्ञानेश्वरीतील 18व्या अध्यायातील 101 क्रमांकाची ओवी सांगतो. देहाच्या गवालिया जन्म मृत्यूच्या सुहळ्या, नाम नृणय धनंजया जया. याच्यावर तुमची माझी सत्ता नाही, फक्त मनुष्य शरीराने एक देव आपलासा करता येतो. आम्ही देव आपलासा करण्याकरता देवाने हा जीव दान दिला. ज्याने हा जीव दिला दान तयाचे करीन चिंतन, त्याचं चिंतन करण्याकरता जगत जीवन नारायण गायीन गुण तयाचे, जोया बिवरेच्या देवी कट धरुनिया करे. 3.5 हाताचा नरदेह दिलाय देवाने. आउट हात का मानव देह, अल्लाह ने तुझे दिया, खाया पिया सुख से सोया, नाहक जमाना खोया. माझ्या दादांनो, माझ्या राजांनो, 3.5 हाताचा नरदेह दिलाय तुम्हा आम्हाला देवाने भजनाकरता, त्याचं नामस्मरण करण्याकरता. पण लोकांना त्याची किंमत कळाली नाही का? फुकट मिळाले ना. विठ्ठल विठ्ठल हे फुकट मिळाल्यामुळं खाऊन येते खाते, बरोबर पिऊन येते पिते, जिकडे
जाऊ नये तिकडं का? हे शरीर फुकट मिळालंय ना, आणि फुकट मिळाल्यामुळे लोकांना त्याची किंमत राहत नाही. ऐका, 1 लाखाचं वाक्य बोलतो. काय वाजा एकदा जोरदार बंद कर. करू कसं हरी करू विषयाला 1 लाखाचं वाक्य बोलतो. ऐका, नारळाला डोळे पण नारळाला दिसत नाही, बाटलीला तोंड आहे पण बाटलीला बोलता येत नाही, कपाला कान आहेत पण कपाला ऐकू येत नाही, कंगव्याला दात आहेत पण कंगव्याला खाता येत नाही, सुईला नाक आहे पण सुईला सुगंध घेता येत नाही, टॅबलाला पाय आहे पण टॅबलाला चालता येत नाही. दुर्दैव तुमचं आणि माझं. परमेश्वरानं हा जीव त्याचं भजन त्याचं चिंतन करण्याकरता दिलाय, पण बऱ्याच माणसाला अजूनही कळत नाही. आम्हाला किमतीचा दर्जा दिला देवाने. मला एका प्रश्नाचं उत्तर द्या. आपल्या गावात एवढेच माणसं आहेत का? अजून भरपूर आहेत ना? काही बघून जाऊ. सपने तो हर कोई सजाता है लेकिन कई सपने टूट जाते हैं। इस धर्म मंडप में हर कोई आना चाहता है लेकिन वही आता है जिसे हमारे भाऊ बुलाते हैं। सद्गुरु वामन बाबाची कृपा आपल्या गावावरती, भगवान बाबाची कृपा आपल्या गावावरती. इथे येण्याकरता भाग्य लागते. जन्मजन्मी आम्ही बहु पुण्य गेले तेव्हा या विठ्ठले कृपा केली. ही माझी आजी बसली, ही आजी बसली, गुडघ्याचा त्रास आहे, 2 तास मांडी घालून बसता येत नाही. ही माझे बाबा बसले, गुडघ्याचा त्रास आहे, मांडी घालून बसता येत नाही. काठी टेकत चल माहिती बाबा पण थकत वस्ती राहणारे लांबून लोक कीर्तन आले का? यांचं पुण्य यांना घेऊन आले. लक्षात ठेवा, पाठीमागच्या जन्माचं पुण्य लागते कीर्तन ऐकण्याकरता, अन्नदान करण्याकरता. आल्याच्या नंतर आदरणीय सरांकडे भोजन केलं. खूप गोड परिवार आहे, खूप मंडळी छान आहे. पुण्य लागते. इथं प्रत्येक काम करण्याकरता पुण्य लागते. चटाई टाकण्याकरता पुण्य लागते, इथं सेवा देण्याकरता पुण्य लागते, कीर्तन ऐकायला पुण्य लागते, टाळ वाजवला, मृदंग वाजवला, तुळशी घ्यायला पुण्य लागते, कॅमेऱ्याची शूटिंग करणं, ऑपरेटिंग करणं, विणा वाजवला, प्रत्येक गोष्टीला पुण्य लागते. भाऊ चौकदारकी करताय, पुण्याशिवाय नाही होत. आपण कीर्तन ऐकताय, पाठीमागच्या जन्मातलं पुण्य आहे आपलं. आपण किती भाग्यवान माणसं आहेत. पवित्र वंशात तुमचा माझा जन्म झाला 1, पवित्र कुळात तुमचा माझा जन्म झाला 2, आणि पावन देशात तुमचा माझा जन्म झाला 3. पवित्रते मूळ पावन तो देश जेथे हरीचे दास जन्म घेते. पवित्र कुळात तुमचा माझा जन्म झाला. मंडळी, पवित्र मातीत तुमचा माझा जन्म झाला. ही माती किती पवित्र आहे ऐका. सन्मान्य संघर्ष योद्धा जारंगे पाटलांचा फोटो आपल्या पत्रिकेवरती राजांचा आहे, भाऊंचा आहे, सकल साधू संत मंडळींचा आहे. ऐका, ही माती किती पवित्र आहे. या माती करता शूरांनी वीरांनी क्रांतिकाने रक्त सांडले. या माती करता, ही माती सामान्य माती नाही. ऐका, 1 लाखाचं वाक्य बोलतो. और मराठीचा रक्तवाळ झालेली माती झुकलेल्या आपल्या पुढे माझे शिवमाती थाते. संभाजी राजासारखा, शिवाजी राजासारखा वीर या मातीमध्ये झाला करा. अरे मराठ्याच्या संस्कृतीवर तोच मर्द मराठी मावळा करा. या मातीमध्ये संभाजी राजा घडले, या मातीमध्ये शिवाजी राजा घडले, आणि या मातीमध्ये अफजल काढला, आणि याच मातीमध्ये हिंदवी स्वराज्याचा भगवा झेंडा उडाला. आपण
पितरांच्या मातेत तुमचा माझा जन्म झाला. भाग्यवान माणसे आहेत आपण, नशिबान माणसे आहेत. इथे कीर्तनाला बसलेला हिंदूच्या तरुण मुलाला विचारण्यात आला काय हिंदुत्वाची व्याख्या आहे, अरे काय स्वराज्याची व्याख्या आहे. ते छातीला हात लावून एक निर्भीडपणे वाक्य बोलतील. अरे चिरले आमच्या नसा तो उदोलन होईना बघण्या रक्ताची आणि फाडली तरी आमची छाती हृदयात मूर्ती दिसेल छत्रपती शिवाजी महाराजांची. शिवरामध्ये भक्ती, शिवरामध्ये शक्ती, शिवरामध्ये युक्ती, शिवरामध्ये पराक्रम, शिवरामध्ये तत्व, शिवरामध्ये निष्ठा, शिवरामध्ये इतिहास, शिवरामध्ये परस्त्री विषय असणारा आवेर आणि शिवरामध्ये तुम्हा गोरगरीब जनतेच्या देवरातील देव छत्रपती शिवाजी महाराज. पवित्र मातीत तुमचा माझा जन्म झाला आणि पावन देशात तुमचा माझा जन्म झाला. का? आपल्या भारत देशाला आई चूक मानली. मौली बाकीचे ते देश आहेत ते भोग प्रधान आहे, पण माझा भारत देश हा त्याग प्रधान आहे. गौरवशाली इतिहास माझ्या महाराष्ट्राचा आहे. ओजस्वी आणि तेजस्वी इतिहास माझ्या महाराष्ट्राचा आहे. संस्कृती सामान्य नाही आहे. शोधावा भाकरीस गेली त्यास भोग म्हणावी. जन्मता गरिबी येणं कुणाची चूक आहे. पोटाला पोटभर खाणं याला प्रकृती म्हणतात. भुकेपेक्षा जास्त खाणं याला विकृती म्हणतात. आणि स्वतःच्या पोटाला भूक असताना एखाद्या गरीबाला खाऊ घालणं याला माझ्या भारत देशाची संस्कृती म्हणतात. अशा पवित्र आणि महान संस्कृतीमध्ये तुमचा माझा जन्म झाला. भारत देशात जन्म झाला. भरतखंडे नर्दे प्राप्ती हे तो परम भाग्याची संपत्ती. अत्रापि भारतम श्रेष्ठम तत्रापि जम्बोद्वीपे महामुने येतोय कर्म भोलेशा तत्वज्ञ भोग भूमया. भारतासारखा देश नाही, महाराष्ट्रासारखं राज्य नाही, पंढरपुरासारखं तीर्थ नाही, पांडुरंगासारखं दैवत नाही, ज्ञानोबासारखे संत नाही, ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ नाही, वारकरी संप्रदायासारखा पंथ नाही, रामकृष्णासारखा मंत्र नाही, रामायणासारखी आचारसंहिता नाही, दशरथासारखा बाप नाही, कौशल्यासारखी माय नाही, परशुरामचंद्रासारखा मुलगा नाही, सीतेसारखी सून नाही, उर्मिलासारखी जाऊ नाही, सुतकीर्ती मांडवी जेठीसारखी दिराणा नाही, भरतासारखा भाऊ नाही, लक्ष्मणासारखा बंधू नाही, हनुमंतरायासारखा सेवक नाही, विभीषणासारखा मित्र नाही, रावणासारखा शत्रू नाही, कोल्यात का लबाड नाही, कावळ्यात का धूत नाही, काजळ्यात का काळ नाही, लढ्यात का मऊ नाही, माणसाच्या शरीरासारखं दुसरं कोणाचं शरीर नाही आणि छत्रपती शिवाजी महाराजांनंतर पुन्हा राजा होणे नाही. जगावं कसं हे छत्रपती शिवाजी महाराजांकडून शिकावं आणि मरावं कसं धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांकडून शिकावं. पवित्र मातीत तुमचा माझा जन्म झाला. अजून किती भाग्यवान माणसं आहेत. पवित्र देह दिलाय. पवित्र तो देह वाणी पुण्यभक्त जो होते अच्युत सर्व काळ. देवाधिकांना न मिळणारा अनमोल किमतीचा नरदेव देवाने तुम्हाला दिलाय. हा जीव देवाने दान दिलाय तुम्हाला भजन करण्याकरता, चिंतन करण्याकरता. माझ्या तुकोबाराने गंमतच केली. तुकोबाराने तुम्ही आम्ही चिंतन करण्याकरता देवाचं भजन करण्याकरता एक पाटी घेतली आणि पाटीत देवाला ठेवलो आणि गल्ल्या बोळात देहू गावामध्ये तुकोबारा फिरू लागले. ऐका गावकरी मंडळी, पंढरपूरचा देव आणला देव घ्या कोणी, देव घ्या कोणी. ऐकता आला घर पुसूनी. लोक म्हणले देव म्हणण्या लगे साठवणीचे नोंदले जागे. तुकोबारा तुमचा देव ठेवायला आमच्याकडे जागा नाही, तुमचा देव नको आम्हाला. पण तुकोबाराने अजून थोडीशी गंमत केली, कारण तुकोबारांना माहित होते कलियुगातले माणसं लई चक्कर आहेत. तुकोबारा म्हणले सुख पाहिजे का, ए लाडक्या बहिणीनो खात्याला पैसे पाहिजे का, 1,000 येऊन द्या. पैसा म्हणला की येऊन द्या. ठेवायला जागा नसली तरी येऊन द्या. तुकोबारा म्हणले बाबा हो, देव आणि सुख वेगळं नाही, भौतिक आत्मिक सुख एकच आहे. देव पाहिजे असेल, सुख पाहिजे असेल तर परमात्मा आपलासा करावा लागेल. हे बघा, चंद्र तेथे चंद्रिका, शंभू तेथे अंबिका, संत तेथे विवेका. असे नाही की जे ज्ञानोबा ज्ञानेश्वरी मध्ये वर्णन करतात. जिथं चंद्र आहे तिथं चंद्रिका आहे, जिथं शंभू आहे तिथं अंबिका आहे, जिथं माणूस आहे तिथं माणसाची सावली आहे, जिथं रत्न आहे तिथं प्रभा आहे, जिथं देव आहे तिथं सुख आहे. सुख पाहिजे असेल तर काय करा, आपला तो एक देव
हातोडी तर पावडरचा डबा नाही, पावडरचा डबा आहे तर कणिक नाही, सगळं चांगलं तर वाजवणारा वाजितो का खाजितो हे नाही. पण आजी तर गायक एक नंबर, वादक एक नंबर, टाळकरी एक नंबर, जबाबदार एक नंबर, साऊंड सिस्टीम एक नंबर, कॅमेरावाले एक नंबर, विनेकरी एक नंबर, तुळशीवाला एक नंबर, इकडे बसलेली एक नंबर, तिकडे बसलेली एक नंबर, पाठीमागे बसलेली एक नंबर, मंदिराच्या आत बसलेली एक नंबर, लांब बसलेली एक नंबर, तुम्ही सगळे एक नंबर आहे. मी काय 2 नंबर नाही. तर एवढा खर्च करणं एवढं सोपं नाही. या 17 मुलांकरता, तरुण मुलांकरता एकदा जोरदार टाळ्यांचा गरज आहे. एकदाच आम्ही सगळे एकत्र आले आणि आपल्या गावचा उत्सव मोठा झाला पाहिजे. अंतकरणापासून तळमळे किती खर्च लागून द्या करण्याकरता तयार आहे. काय वाजवायचा नाही ते एवढं सोपं नाही भाऊ. असे यंत्रयुगात एवढे खर्च करणं आणि एवढं मोठं टॉपचे गायक वादक कीर्तनकार बनवणं, एवढी मोठी साऊंड सिस्टीम ठेवणं एवढं सोपं नाही. आता यंत्रयोग निघालं, त्यांना विचार ना, पापड बनवायची मशीन आली, आई कधी आई घेतली का?